3 मार्च 2026 रोजी तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील IGPL तळोजा MIDC रोडवर एक सायकल स्वार इसम हा मृत अवस्थेत मिळून आलेला होता आणि त्याच्या लगतच एक टू व्हीलरवर जाणारा जो व्यक्ती आहे तर तो जखमी अवस्थेत मिळून आलेला होता. सदरची माहिती तळोजा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच तळोजा पोलीस स्टेशनची टीम तत्काळ त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि या घटनेच्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 95/26 भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1) 109 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्याच्या तपासात माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई, जॉईंट CP सर संजय इनपुरे सर, DCP प्रशांत मोहिते सर यांनी आम्हाला सत्य तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशनचे PI सिनियर PI प्रवीण भगत व त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण, आजूबाजूचे जे CCTV फुटेज आणि जे त्यांचं फिजिकल नेटवर्क आहे याची उत्तम प्रकारे सांगड घालून यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे. यामध्ये तुहीन बिश्वरूप घोष राहणार पश्चिम बंगाल हा आरोपी निष्पन्न झालेला आहे. सदरचा जो आरोपी आहे त्या घटनास्थळाच्या बाजूला एक कंपनी होती, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या तणावातून त्यांनी लोखंडी पाईपच्या साहाय्याने रस्त्यावरून जाणार एक सायकल स्वार इसमाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याला मारलेला आहे. त्याचप्रमाणे एक मोटरसायकलवर जाणाऱ्या व्यक्तीला देखील लोखंडी पाईप घालून त्याला जबर दुखापत केलेली आहे. तर यापूर्वी काही गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो आरोपी आहे तर तो मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा आहे आणि काही दिवसांपासून तो IGPL तळोजा MIDC या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि या घटनेमध्ये आरोपीला आपण 4 तारखेला अटक केलेली होती आणि त्याला 10 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाकडून मिळालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.